तर नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. आज आपण प्रोबॅबिलिटी चॅप्टरचा क्वेश्चन नंबर 4 बघत आहोत. तर क्वेश्चन रीड करा. अ रँडम व्हेरिएबल x takes the value 0, 1, 2, 3 and its mean is 1.3. If probability of x is equal to 3, which is equal to 2 times of probability of x is equal to 1 and probability of x is equal to 2 which is equal to 0.3, then आपल्याला फाइंड काय करायचंय, प्रोबॅबिलिटी ऑफ x इज इक्वल टू 0 काय असेल. बरोबर. तर याचं सोल्युशन स्टार्ट करूया आपण. स्टार्टिंगला आपण गिवन काय दिलंय ते सर्व लिहायचं. बघा सोल्युशन कसं येईल. आपल्याला x काय आहे, x इज अ रँडम व्हेरिएबल, राईट. आणि एक्सच्या व्हॅल्यूज काय दिलेल्या आहेत, तर 0 आहे, 1 आहे, 2 आहे, 3 आहे, राईट. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स बघा, एक्स प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 तर माहित नाही, ॲज इट इज लिहूया, माहित नाही ते व्हॅल्यू, राईट. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 काय आहे माहित नाही, एक्सची प्रोबॅबिलिटी आपल्याला माहित नाही. 2 ची प्रोबॅबिलिटी इथे त्यांनी दिली आहे बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 काय आहे, 0.3. ही प्रोबॅबिलिटी आहे ती लिहून घेऊया, राईट. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 काय आहे माहित नाही, ते त्यांनी प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 ही 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 दिलेली आहे, पण ती नंतर सबस्टिट्यूट करायची. आता सध्या तर आपल्याला व्हॅल्यू काय आहे ती माहित नाही. लिहिणार प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 ॲज इट इज. याला टेबल फॉर्ममध्ये लिहा, टेबल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. एक टेबल बनला आपला प्रोबॅबिलिटीज, रँडम व्हेरिएबल्सचा आणि प्रोबॅबिलिटीचा. तर तुम्हाला त्या टेबलवरून तुम्हाला माहित असेल की समेशन ऑफ प्रोबॅबिलिटी काय येते, सम ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स काय असते, सम ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, सम ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स 1 असते, राईट. काय येणार इथे, 1 येणार. सम ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, एक्सची रेंज काय येईल इथे, एक्स तुमचा स्टार्ट होतोय 0 पासून, ते जातोय लास्ट व्हॅल्यू 3 पर्यंत. नंतर क्वेश्चन मध्ये गिवन काय दिलंय अजून बघा. मीन तुम्हाला गिवन आहे इथे बघा, तुम्हाला मीन गिवन आहे काय आहे, 1.3. मीनला मी कसं रिप्रेझेंट करता, एक्स बार मध्ये. मीन काय आहे तुमचा 1.3, बरोबर. त्याच्यानंतर अजून तुम्हाला गिवन आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 काय आहे, 2 टाइम्स ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. ची प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, एक्सची प्रोबॅबिलिटी ही काय असणार आहे, 2 टाइम्स असणार प्रोबॅबिलिटीच्या, 2 टाइम्स असणार प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1च्या, बरोबर. असंच म्हणते ना क्वेश्चन, हे तुम्हाला दोन्ही गिवन आहे, राईट. मग याच्यानुसार तुम्ही प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 फाइंड आउट करू शकता. का तर तुम्हाला 1 ची प्रोबॅबिलिटी, 2 ची प्रोबॅबिलिटी माहित आहे. इथे तुम्हाला 1 ची प्रोबॅबिलिटी तुम्ही इझिली फाइंड करू शकता, का तर 0 ची प्रोबॅबिलिटी एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 0च येणार. ते पुढे बघूया आपण. मग तुम्ही 3 ची प्रोबॅबिलिटी पण माहित नाही, मग या दोघांपैकी याची प्रोबॅबिलिटी तुम्ही फाइंड करू शकता. कसं तर प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू काय आहे, 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. बघूया कसं सॉल्व्ह करणार. तर वी नो आपल्याला माहित आहे मीनचा फॉर्म्युला एक्स बार, बरोबर. मीन, मीनचा फॉर्म्युला काय आहे, एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स, राईट, विच इज इक्वल टू काय दिलेलं आहे मीन इथे, 1/3, 1.3. ते मीन आपल्याला 1.3 दिलेला आहे. एक्स ची रेंज काय येणार, एक्स ची रेंज येणार 0 पासून ते 3 पर्यंत, राईट. आता इथे तुम्हाला 1.3 ची व्हॅल्यू माहित आहे, तुम्हाला मीन फाइंड आउट करायचं आहे. मीन कसा फाइंड आउट करतो आपण, तर हे बघा 0 इंटू प्रोबॅबिलिटी
मल्टिप्लाय करतो ना यांची 0 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0, 1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 काय आहे 0.3, 3 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3. असंच करतो ना, मीन फाइंड आउट करतोय. बघूया नेक्स्ट स्टेपमध्ये, नेक्स्ट स्लाइडवर. सो की आपण मीन फाइंड आउट करतोय ना, मीन एक्स बार विच इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, समेशन ऑफ एक्स इज इक्वल टू 0 से लेके 3 तक. बरोबर. मग एक्स इंटू एक्स इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज इक्वल टू 1/3 हे आपल्याला व्हॅल्यू गिवन दिलेली आहे. तर आता फक्त या एक्सची आणि प्रोबॅबिलिटी ऑफ एक्सची व्हॅल्यू इथे ॲडिशन करून शो करायची आता. मग एक्स जर स्टार्टिंगला आपला 0 आहे, 0 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस 1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस 3 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 विच इज इक्वल टू 1/3. मग बघा, मला एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 ही 0च बनतं. प्लस इथे 1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इक्वल टू 1 माहीत नाही आपल्याला. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स 1 ची प्रोबॅबिलिटी काय आहे ते ॲज इट इज येईल. एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 1 ॲज इट इज नंबर येतो. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स 1 ॲज इट इज येणार. प्लस 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 आपल्याला माहित आहे काय दिलंय क्वेश्चन बघा. तर 2 ची प्रोबॅबिलिटी 0.3 आहे. पुट करा 0.3 प्लस 3 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 काय आहे ते बघा. इथे बघा, याच्यानुसार प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 काय आहे, तर ट्वाइस ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. एक्स प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स 1च्या ट्वाइस आहे. मग याच्या जागी आपण 2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 लिहू शकतो. आहे की 1 बरोबर 1/3. मग ॲडिशन करूया आपण ही आणि याची ॲडिशन होणार काय होणार याच हे मल्टिप्लाय होणार आहे 3 2 जा 6 6 प्लस 1 बघा स्टेप बाय स्टेप प्लस 2 इंटू 0.3 काय येतं 0.6 प्लस 3 इंटू 2 काय येतं 6 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 विच इज इक्वल टू 1/3. नेक्स्ट बघा 6 probability 6 into probability of x is equal to 1 plus probability of x is equal to 1. मग 6 plus 1 किती 7. 7 probability of x is equal to 1 which is equal to 1/3 1.3. आता हे जे प्लस 6 आहे ना याला इज इक्वल टूच्या या साईडला नेलं की ते -0.6 होणार बरोबर ना. 0.6 प्लस 0.6 आहे ते इकडे गेल्यावर -0.6 होणार. आता याच्यामधून हे मायनस केल्यानंतर आन्सर 1.3 मधून 0.6 मायनस केल्यानंतर काय येतं 1.3 मायनस 0.6 काय येतं इथून 7 0.7 येतं ना ते काय आलं 0.7. मग probability of x is equal to 1 7 मल्टिप्लाइड बाय ती जेव्हा इकडे जाणार तेव्हा ती डिवाइडला जाणार. probability of x is equal to 1 which is equal to 0.7 upon 7. 7 1 7 7 1 7 मग इथे काय बनणार 0.1 0.1 प्रोबॅबिलिटी कशाची आली तर ही प्रोबॅबिलिटी आली 1 ची बरोबर ना. तर द नेक्स्ट स्टेपमध्ये बघूया प्रोबॅबिलिटी ऑफ आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 काय आली तर 0.1 राईट.
प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स 0.1 असेल तर तुम्ही क्वेश्चन मध्ये बघा सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज काय असते 1 असते राईट. मग आता तुम्हाला प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 माहित आहे काय आले, प्रोबॅबिलिटी ऑफ 2 माहित आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ 3 काय आहे तर 2 टाइम्स ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ 1. मग यानुसार तुम्हाला फाइंड करायचे प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. मग 0 फाइंड करू शकता, 0ची प्रोबॅबिलिटी कशी ते बघा नेक्स्ट इथे. तर सम ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स एक्सची रेंज 0 पासून ते 3 पर्यंत काय असते, सम ऑफ प्रोबॅबिलिटी 1 असते बरोबर. मग प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 काय असणार 1 असणार. मग एक्सची प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आपल्याला फाइंड करायची बरोबर, हे फाइंड करायचे आपल्याला. पण ह्याची प्रोबॅबिलिटी आपण आत्ताच फाइंड केली काय आली 0.1. 0.1 याची प्रोबॅबिलिटी आपल्याला माहित होती क्वेश्चन मध्ये 0.3 आणि याची प्रोबॅबिलिटी काय आहे क्वेश्चन नुसार 2 टाइम्स ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. म्हणजेच याची प्रोबॅबिलिटी काय येणार तर इथे इन्स्टेड ऑफ प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 आपण 0.1 पुट करू शकतो. मग आपण इथेच पुट करूया काय मल्टिप्लाय 0 इंटू 1. करा आता कॅल्क्युलेशन कसं येणार, प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस यांची आधी आधी मल्टिप्लिकेशन करूया हे बरोबर. 0.1 plus 0.3 plus 2 into 0.1 0.2 which is equal to 1. तिघांची ॲडिशन करा नेक्स्ट स्टेप. हा येते ॲडिशन प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस 0.3 plus 1 4 5 6 right or wrong 0.6 which is equal to 1. Now probability of x is equal to 0 which is equal to 1. तर हे जे प्लस 0.6 आहे ते इकडे जाऊन -0.6 होणार. 1 मधून -0.6 1 मधून -0.6 मायनस सबट्रॅक्ट झाले किती येतं 0 किती येतंय 0.4. माय राईट ऑर रॉंग. ते काय आले प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 काय आली प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आली 0.4. हा कोणता ऑप्शन नंबर आहे तर व्हेरीफाय करा. तर हा किती ऑप्शन नंबर आहे, ऑप्शन आहे डी. एम आय राईट ऑर रॉंग. असेच आपण MST MCQ या चॅनलवर घेतो. तुम्हाला कोणत्या टॉपिक्सवर MCQ जास्त घ्यायला आवडतील ते कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.